नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडीवर सराव क्वेश्चन पाहणार होते. MPSCसाठी, पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त असे क्वेश्चन आहेत. आपण पूर्ण व्हिडिओ पहा, त्यामध्ये सराव क्वेश्चन आहेत. तर क्वेश्चन पहिला, 95व्या ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट मूळ गाणे पुरस्कार नाटू नाटू या गाण्यासाठी मिळाला. ब वाक्य, 95व्या ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट द एलिफंट विस्पर्स या चित्रपटाला मिळाला. आणि तिसरं वाक्य, नाटू नाटू हे गाणे प्रेम रक्षित यांनी गायले. आणि चौथं वाक्य, द एलिफंट विस्पर्स दिनदर्शित कीर्ती गोसानविस आणि निर्मात्या गुनीत मोगा यांनी केला. मोगा ह्या होय दिनदर्शक. तर यातलं चुकीचं वाक्य कोणतं आहे? तर ऑस्कर पुरस्कार नाटू नाटू हे बरोबर आहे. माहिती लघुपट द एलिफंट विस्पर्स बरोबर आहे. 3 नंबरचं क हे गाणं नाटू नाटू हे गाणे रक्षित यांनी गायले हे चुकीचं आहे. तर आणि हे चौथं वाक्य बरोबर आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4. तर क चुकीचं वाक्य आहे. तर बघू त्याचं कोणी गायलं ते. मूळ गाणे तेलुगू भाषेतील आहे. गाणं राहुल सिंप्लिगुन्स आणि कालभैरव यांनी गायले, त्यामुळं हे प्रेमरक्षित हे चुकीचं आहे. तर RR चित्रपटातील दिनदर्शक आहेत एस राजामौली, निर्माते गीतकार M किरवाणी, संगीत चंद्रबोस, नृत्यबद्ध प्रेमरक्षित यांनी ते गाणं कोरिओग्राफर म्हणजे नृत्यबद्ध केलेलं आहे. आणि ऑस्कर सोहळ्यातील सादरीकरण दीपिका पादुकोण. शूटिंग युक्रेनमध्ये. बाकीचं काही एवढं महत्त्व नाही. द एलिफंट विस्पर्स तमिळ, निर्माता गुनीत. चला आता पुढचा क्वेश्चन पाहू. नुकतीच MPSCच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली. दुसरा वाक्य, रजनीश शेठ महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. क वाक्य, रजनीश शेठ 1986च्या IPS अधिकारी, तुकडीचे IPS अधिकारी. आणि MPSC घोषवाक्य, स्वसुख निळविले शाह खिद्दते लोकहितो. तर ह्यातलं काय करायचं आहे? योग्य वाक्य ओळखायचं आहे. तर 1 नंबर बरोबर आहे, रजनीश शेठ नियुक्ती. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते हे पण बरोबर आहे. 1986च्या तुकडीचे IPS अधिकारी हे चुकीचं आहे. ते 1988च्या तुकडीचे IPS अधिकारी होते. आणि MPSC वाक्य हे घोषवाक्य पण बरोबर आहे. म्हणजेच क चुकीचं आहे. तर अ ब ड बरोबर आहे. म्हणजेच कुठं आहे? अ ब ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 तर बरोबर आहे. आता पहा त्याबद्दल माहिती. 1988चे IPS अधिकारी, फेब्रुवारी 22 पोलीस महासंचालक, MPSCच्या अध्यक्ष निवड राज्यपाल करतात. कार्यकाळ 6 वर्ष किंवा 62 वर्ष. MPSCची स्थापना 1960 आणि कलम 315 ते 323. चला पुढचं क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधलं वर्णनावरून व्यक्ती ओळखा. त्यांनी भारत बांगलादेश मैत्री एक्सप्रेसची सुरुवात केली. ब नुकतीच त्यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. रेल्वे बोर्डाच्या धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला. तर ह्यातून व्यक्ती ओळखायची कोण आहे? तर आत्ताच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे आणि पहिल्या महिला आहेत त्या. तर कोण? जया वर्मा सिन्हा ह्या पहिल्या महिला रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आहेत. आणि मैत्री एक्सप्रेस तर 2023 कार्यभार सांभाळला. 23ला सुरुवात झाली पासून
31 ऑगस्ट 2024पर्यंत. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य विजयालक्ष्मी विश्वनाथन, 35 वर्षापासून रेल्वेमध्ये कार्यरत आणि कोरोमंडल एक्सप्रेस दुर्घटना व्यवस्थित हाताळली, यातही चर्चेत आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक एअरटेल पेमेंट. सप्टेंबर 2023मध्ये हिताची पेमेंट सर्व्हिसेसने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने देशातील पहिले UPI ATM सुरू केले. तर दोन्ही पण बरोबर येतं, योग्य वाक्य दोन्ही पण बरोबर येतं. डेबिट कार्ड इको फ्रेंडली सामग्री असलेल्या RPVC मटेरियलमध्ये तयार करण्यात आली आहे. पारंपरिक PVC कार्डच्या तुलनेत 350 किलो कार्बन उत्सर्जन लक्षणीय घट होईल. 350 किलो कार्बन उत्सर्जन घट. देशातील UPI ATM दिल्लीत सुरू केले, परंतु 5 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सादरीकरण. आणि हिताची कंपनी जपानची आहे. UPI ATM साठी पैसे काढण्याची मर्यादा व्यवहार कमाल 10,000 रुपये आहे. तर आता स्टॅच्यू ऑफ जोड्या लावायच्या. स्टॅच्यू ऑफ वननेस, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर हे पुतळ्यांची नावं दिलेली आहेत. त्यातलंच पहा आता, स्टॅच्यू ऑफ विलनेस हे मध्य प्रदेश, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी अमेरिका, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटी कर्नाटक आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात. स्टॅच्यू ऑफ विलनेस आदि गुरु शंकराचार्य ओंकारेश्वर, 108 फूट उंचीचे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी बाबासाहेब आंबेडकरांचं, मेरीलँड, 19 फूट उंच. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटी बेंगळुरू, नाद प्रमुख कॅम्पगौडा, 108 फूट. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात, सरदार वल्लभभाई पटेल, 597 फूट. आता पुढचा क्वेश्चन आहे, 8 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI हा लढाऊ विमानातून उड्डाण केले. असे उड्डाण करणारे कितव्या राष्ट्रपती आहेत? लढाऊ विमानातून उड्डाण करणारे 8 एप्रिल 2023 द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती. तर याचं उत्तर आहे तिसऱ्या. तर पहिल्या आधी कोण आहे? तिसऱ्या राष्ट्रपती. पहिले अब्दुल कलाम, दुसऱ्या प्रतिभाताई पाटील आणि तिसऱ्या आत्ताच्या द्रौपदी मुर्मू. ग्रुप कॅप्टन नवीन कुमार तिवारी या विमानातून फेरी मारली. पुढचा क्वेश्चन, भारताचे पहिले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. पहिले मुस्लिम राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. भारताचे पहिले दलित राष्ट्रपती KR नारायण. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती R व्यंकटरामन. ह्यातलं चुकीचं कोणतं आहे ओळखायचं आहे. तर ह्यातलं फक्त चुकीचं आहे, कारण की APJ अब्दुल कलाम हे पहिले मुस्लिम राष्ट्रपती नाहीत, तर ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती झाकीर हुसेन आहेत. दलित राष्ट्रपती बरोबर आहे नारायण. पहिला महिला प्रतिभाताई पटेल आणि वयोवृद्ध R व्यंकटरामन हे बरोबर आहेत. तर पहिले मुस्लिम झाकीर हुसेन, तरुण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 64व्या वर्षी आणि त्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या आहेत. वयोवृद्ध व्यंकटरामन. दोनदा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. आदिवासी राष्ट्रपती 15व्या व दुसऱ्या महिला. मूळ ओडिसा झारखंडच्या राज्यपाल. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या 20 जून 1958.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच मित्रची स्थापना राज्य सरकारने केली आहे. ते केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मित्र ही संस्था स्थापन झाली आहे. तर या संस्थेची स्थापना विचारली आपल्याला. तर त्या संस्थेची स्थापना 21 ऑक्टोबर 2022 म्हणजेच 21 ऑक्टोबर 2022ला नीती आयोगाच्या धर्तीवर 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना झाली होती. उद्दिष्ट राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी. त्याचे उपाध्यक्ष अजय आशर आणि राजेश क्षीरसागर. अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. देशात प्रादेशिक मित्र संकल्पना प्रत्यक्षात आणणारे महाराष्ट्राचे पहिले राज्य आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टप्पे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी डिसेंबर 2022ला नागपूर ते शिर्डी 501 किमी आणि दुसरा टप्पा शिर्डी ते करवीर नाशिक मे 2023 80 किमी. त्याबद्दल माहिती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई 701 किमी, रुंदी 120, मुंबई नागपूर 8 पदरी, MSRDC निर्मिती 10 जिल्ह्यातून जातो आणि नागपूर ते 8 तासात अंतर कापणे शक्य होणार आहे. 10वा क्वेश्चन, मिस वर्ल्ड 2023ची स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा ही भारतात होणार आहे. 71वी 16 डिसेंबर 2023 इंडियन नॅशनल कन्व्हेन्शन एक्सपो सेंटर नवी दिल्ली भारतामध्ये पहिल्यांदा 1996ला झाली होती आणि आता 130 देशातील सहभागी होणार आहे. मिस वर्ल्डची सुरुवात 1951 आणि मिस युनिव्हर्स 1952ला. तर आतापर्यंत भारताने 6 मिस वर्ल्ड रीटा फारिया 66, ऐश्वर्या राय 1994, डायना हेडन 97, युक्ता मुखी 99, प्रियंका चोप्रा 2000 आणि मनसू चिल्लर 2017. आणि मिस युनिव्हर्स जगत सुंदरी ही 1952ला सुरू झाली. भारतात आतापर्यंत फक्त 3 जणांना. तर सुष्मिता सेन 94, लारा दत्त 2000 आणि हरना सिंग 2021. 11वा क्वेश्चन पाहणार होतो पण. 2022 थॉमस चषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर ती भारताने. 32वी सुरुवात 1949, ठिकाण बँकॉक थायलंड. पुरुषांची बॅडमिंटन स्पर्धा